नमस्कार. अक्षरधूनच्या साहित्य सफरीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजपर्यंत आपण अक्षरधून या चॅनलवरती अनेक कथा ऐकल्या. त्या कथांना तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आज अक्षरधून प्रस्तुत करत आहे एक कविता. कविता ऐकल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार फार महत्त्वाच्या आहेत. चला तर सुरू करू आजची कविता. कवितेचं नाव आहे बाई होणं. ऊन झेलून अंगावर सावली व्हावं लागतं. ऊन झेलून अंगावर सावली व्हावं लागतं. कालचं जुनं टाकून रोज नवं व्हावं लागतं. बाई होणं तसं काही फार अवघड नसतं. चिवकावचा साखर भात आईबाबांचा प्रेमळ हात. चिवकावचा साखर भात आईबाबांचा प्रेमळ हात. परकर पोलकं हातात बिंदल्या छुमछुम वाळा इवल्याशा पायात. बाहुली भातुकली भांडी कुंडी हसत खेळत दिवस सरतात. स्वर्ग सुख म्हणतात ते हेच तर असतं. बाई होणं तसं काही फार अवघड नसतं. कालचक्र फिरत राहणं. कालचक्र फिरत राहणं. एक दिवस कळीनं सुंदर फूल होणं. वेदनेचा वसा देऊन बालपणानं निघून जाणं. फुलण्याच्या वेदनेनं डोळ्यातून पाणी येणं. विव्हळणाऱ्या लेकीला कुरवाळत आईचं प्रेमानं सांगणं. विव्हळणाऱ्या लेकीला कुरवाळत आईचं प्रेमानं सांगणं. बाईचा जन्म घेतल्यावर एवढं तेवढं सोसावंच लागतं. बाई होणं तसं काही फार अवघड नसतं. हळूहळू सराव होतो नव्या साच्यात ढळण्याचा. हळूहळू सराव होतो नव्या साच्यात ढळण्याचा. पंखांना छंद जडतो अंबर कवेत घेण्याचा. पंखांना छंद जडतो अंबर कवेत घेण्याचा. वादळ वाऱ्यात चिरत चिरत जिद्दीचं घोडं दामटवण्याचा. एक दिवस यशशिखरावर आपलंही नाव कोरावं वाटतं. एक दिवस यशशिखरावर आपलंही नाव कोरावं वाटतं. बाई होणं तसं काही फार अवघड नसतं. अवचित उगवतो एक दिवस. अवचित उगवतो एक दिवस. माप ओलांडून जावं लागतं. आवड इच्छा स्वप्ने सारी मिटून ठेवणं भाग पडतं. माईचं घर प्रेमाचं अंगण पुन्हा पुन्हा साद घालतं. आई बाबा माहेर आठवणी सारं दूर मागं राहतं. बाई होणं तसं काही फार अवघड नसतं. नवं घर नवी माणसं नव्या साच्यात नव्यानं ढळायचं. नवं घर नवी माणसं नव्या साच्यात नव्यानं ढळायचं. जुनं पुन्हा टाकून मागं नव्याला साजेसं नवं पण लिहायचं. कमी जास्त उनं दुनं हसत हसत ओटीत घ्यायचं. कमी जास्त उनं दुनं हसत हसत ओटीत घ्यायचं. बाई पण सिद्ध व्हायला आधी आई व्हावं लागतं. बाई होणं तसं काही फार अवघड नसतं. सासरची सून नवऱ्याची बायको लेकरांची आई. सासरची सून नवऱ्याची बायको लेकरांची आई. वहिनी मामी काकी सारी नाती जपायला हवी. तिनं वाकायला हवं झुकायला हवं स्वतःला मिटवून ठेवायला हवं. तिनं वाकायला हवं झुकायला हवं स्वतःला मिटवून ठेवायला हवं. कुठल्याशा श्लोकात म्हटलंय ना, बाईनं कार्येषु दासी भोजेषु माता शयनेषु रंभा असावं लागतं. बाई होणं तसं काही फार अवघड नसतं. कुणी वेडी जाते कधी पिंजरा तोडून उडायला. कुणी वेडी जाते कधी पिंजरा तोडून उडायला. समाजाचे नियम कायदे पायाखाली तुडवायला. मग मात्र कहर होतो. मग मात्र कहर होतो. आधी माहेराचा उद्धार होतो. कुलक्षणी कुसंस्कारी अशी काही नावे मिळतात. कुलक्षणी कुसंस्कारी अशी काही नावे मिळतात.
झुकवायला निर्वाणीचं हत्यार म्हणून चारित्र्यावर शिंतोडे उडतात. झुकवायला निर्वाणीचा हत्यार म्हणून चारित्र्यावर शिंतोडे उडतात. तिथं तेवढं थोडं जपावं लागतं. बाई होणं तसं काही फार अवघड नसतं. पहिल्या काळी बायका म्हणे सारं निमूट सोसायच्या. पहिल्या काळी बायका म्हणे सारं निमूट सोसायच्या. सोसून सोसून थकल्यावर विहिरीच्या कुशीत निजायच्या. आता काळ बदलला. येत नाही कानावर चुलीत पदर पडून कुण्या बाईचं जळणं. येत नाही कानावर चुलीत पदर पडून कुण्या बाईचं जळणं. काळ पडद्यावर बदलला. पडद्यामागं सारं तेच. सोसणं, झुरणं, मरणं, मूठ झाकून माहेराची अस्मिता जपणं. सोसणं, झुरणं, मरणं, मूठ झाकून माहेराची अस्मिता जपणं. कुण्या बापाचं लाडकं कोकरू जिवंत नरक भोगत असतं. बाई होणं तसं काही फार अवघड नसतं. असं का बरं होत नाही? असं का बरं होत नाही? मुलीऐवजी मुलगाच नांदायला का जात नाही? डोरलं जोडवी लांब राहिलं. डोरलं जोडवी लांब राहिलं. तिच्या नावाचं बोटभर कुंकू कपाळावर का लावत नाही? पहिलं बाळंतपण माहेरी मामाकडून पाळणा. पहिलं बाळंतपण माहेरी मामाकडून पाळणा. मग बाळापुढे नाव आईचं का लागत नाही? जर माहेरी जायला पण परवानगी लागते, तर शेवटची साडी माहेरचीच का असते? हे असले प्रश्न पडल्यावर बाईपणालाच ग्रहण लागतं. आता तुम्हीच सांगा बरं, बाई होणं असं कितीसं अवघड असतं? धन्यवाद.